होळयेक आरंभ जाला। होळयेचो अर्थ लासप, पूण तो तितलोच मर्यादित ना। गावांनी पारंपारीक पद्धतीन होळी मनयता असले तरी मुळात झाडांची होळी करपाचो हो दीस न्हू, तर वायट अनुभव दिल्ल्या गतकाळाची होळी हो एक पवित्र उद्देश होळये फाटल्यान आसता। तेचे भान दवरत गोंयकारांनी पेटयली होळयेची हाळी। पेडणेकार परंपरा मोगी। परंपरा ह्यो पोरणूच असतात अशें ना, परंपरा नव्यान आणि नवे पिळगेने घालून दिव येतात। पेडण्या विचारांची नवी परंपरा जल्माक घालपी विचारवंतांचो उणावना गावांनी प्रतिकात्मक होळी जाता। पेडण्या माडी उबी करून शिगम्याच्या धोलार बडी पडली। ऐकुया जगन्नाथ देसायान समजावून सांगलेली पेडणेची होळी। आमची जी पेडणे श्रीदेवी भगवती रवळनाथ देवस्थान जे आसा थंय ही होळीची पद्धत जी आमची आसा ती पारंपारीक पद्धतीन होळी घातली जाता। त्याचं कारण आमच्या होळी ज्यो हाडटात त्यो पोपळीपासून म्हणजे सुपारीची झाडां जी असतात त्याच्यापासून तयार केल्ले असतात। ते दर 30 सालान मालपे, पराष्टे आणि पणशी ह्या 3 ठिकाणां वरसून 3 वर्षाच्या गॅप घेऊन आम्ही होळयो हांगा येतात। या वर्सा मालप्यासून होळयो येयल्ल्यो आसात आणि ह्या होळयांची जी खास वैशिष्ट्य म्हणजे सुपारीपासून असल्या कारणान तांकां जी नेम मारतात म्हणजे होल तो आम्ही पारंपरिक पद्धतीने होल मारतात। ते गडेकर म्हणून जी फॅमिली आहे ते होल मारतात। त्यानंतर सगळे आमचे जनसमुदाय असतात त्यांच्या सगळ्यांच्या हेतून सहकार्यान ही होळीची जी कार्यक्रम आहे तो जाल्लो पार पडटा। पहिल्यांदा आता ह्याच्या आधी श्रीदेव रवळनाथाची होळी झाली, आता श्रीदेवी भगवतीची झाली, आता श्रीदेवी माऊलीची नारवळान थंय होळी जातली। त्यानंतर मारुती नानेरवाडा थंय होळी आणि श्री सोमनाथ आणि मग सत्या आणि मालप्या रात्री मध्यरात्री मुवीराची या पद्धतीने 7 होळयांचा कार्यक्रम त्याचा सांग पार पडटा।
पेडणेकर संस्कृती मोगी, पेडणेकर परंपरा मोगी, पेडणेकरांक स्वाभिमानी पेडणेकर म्हणटात ते जमिनीविशींच्या मोगाक लागून, त्यांचे सांस्कृतिक आणि सामाजिक लागणुकीक लागून. पेडणेकरांचो आवाज जसो सामाजिक बांदिलकाये वेळार जागता तसोच तो सांस्कृतिक विधींच्या वेळार गाजता. ऐकात पेडणेकरांचे कडक गाराणे. होळी घालून शिगम्याच्या उत्सवात सुरुवात केली असा तू देव शिरो पूर्ण कृपा दृष्टी कर. राज्याच्या देवाचा आणि तुझ्या देवाचा या गणित कर. चतुर्शनेच्या शिमदाडा हातापासून तू पूर्ण घट्ट कर. हो गाव तू सुखी आणि सुभिक्ष करून आज तू नाना. गावात काहीतरी रोग राहिला असला हातापासून तू पूर्ण नष्ट कर. आज तू या गावचा पूर्ण बरा कर. आज तू या म्हालचा पूर्ण बरा कर. हो तुझा उत्सव बऱ्या तऱ्हेने करून घेऊन गावाकडे राखण करून बरा कर चल बा बा बरे चल ओके चल कशी का तुम्ही चल आज जो तुझो होळीचो सण ह्या दिवसात तुझो ही होळी उभारलेली आहे ती मानून घे आणि या सगळ्या जमलेल्या सगळ्या बाळगोपाळांक तुझो पूर्णपणे आशीर्वाद आणि सुख समृद्धी दिवन आनंदान तांकां ननय आणि खंय कामा धंद्याक वयतत थंय तुजी पूर्णपणे राखण करून तांकां आरोग्य आयुष्य सद्बुद्धी दिवन सुखी राख आणि पाव महाराजान बरा होळी रे होळी पुन्हा कोण रे अवकाश चला व्हिडिओ काढता बाबूचं काय
आणि ही चिमलाच्या श्रीकृष्ण देवस्थानाची सासायत मनयल्ली होळी. चिमलाचे होळयेचे खाशेले पण म्हटल्यार गांवांतल्या सगळ्या घरामुखार वाजयत गाजयत रोमाट श्रीकृष्ण मंदिरात येता. त्या उपरांत चिमलाकार, मानशेकार आणि पाटयेकार गांवांतले मसुंडे कडेन वचून देवाक गारणे घालून श्रीफळ वाडयतात. होळये निमतान रंगांची उधळण जाता. रंगात मनात चंवरतात भुरग्यांची तशेंच जाणट्यांची. जाणटे जाले म्हणून कितें जालें, मनां थोडीच जाणटी जातात. उदक, रंगांच्यो पिचकाऱ्यो आनी मेकळें रान. भुरग्यांक आनी कितें जाय, काडलो घोस्त. आनी अशे रंगपंचमी वेळार राजकारणी कशे फाटीं रावतले. राजकारणांत रंग दाखयतातच, आतां रंगांचीच पंचमी येयली म्हणटकच फाटीं कशें रावप. राजकारण्यांनी काढलो घोस्त. होली आई ओ भर पिचकारी ओ अखियों में मारी ओ रंग बरसे